नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय भरती 2026 या विभागांतर्गत विविध 3 पदांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फॉर्म देखील सुरू झालेले आहेत. आता नेमकं फॉर्म कसा भरावा या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण थोडीशी या जाहिरातीबद्दल माहिती घेऊया. आता माहिती घेण्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्र या पदासाठी अप्लाय करणार आहेत त्या विद्यार्थी मित्रांसाठी खास 2 बॅच सुरू केलेले आहेत. बघा, ही आपली फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल असा दोघंही सिलेबस तुमचा या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, GS याचा संपूर्ण अभ्यासक्रम या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतर सर्व ऍक्ट, बघा तुम्हाला या पदासाठी कायदे आहेत. ओके, मग त्यामध्ये माथाडी कामगार कायदा आहे, असे 2-3 कायदे आहेत. तर या कायद्यांविषयीची सुद्धा संपूर्ण तयारी आपण या बॅचच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. त्यानंतर अनुभवी तज्ज्ञ शिक्षक आहेत. ट्रिकच्या माध्यमातून आपण कलमे लक्षात ठेवणार आहोत. PDF स्वरूपात नोट्स, सराव प्रश्नसंच, ही संपूर्ण बॅच फक्त 999 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध करून देतोय. 20 मे पासून बॅच सुरू होते. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि ज्याही माझ्या विद्यार्थी मित्रांना फक्त टेक्निकल म्हणजे कायद्याविषयीची बॅच जॉईन करायची असेल तर ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू होते. यामध्ये बघा, जे कामगार कायदे आहेत त्यामध्ये मग महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अधिनियम 1981, तसेच महाराष्ट्र माथाडी हमाल कामगार अधिनियम 1969 असे हा जो टेक्निकलचा पार्ट आहे हा लाईव्ह प्लस आपण रेकॉर्डेड ही बॅच सुरू केली आहे. फक्त 599 रुपये फी आहे. यामध्ये सर्व ऍक्ट आपण कव्हर करणार आहोत. अनुभवी शिक्षक वृंद, PDF स्वरूपात नोट्स, सराव प्रश्नसंच ही सुद्धा बॅच ॲपमध्ये उपलब्ध आहे. बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. बघा, महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सरळ सेवा परीक्षा गट क 2026 या अनुषंगाने बघा, साधारणतः 3 पदांसाठी निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक साधारणतः ह्या 3 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. आता याच्याबद्दलची सविस्तर माहिती बघा. आता एकूण 78 पदं. ओके, मग त्याच्यामध्ये एकूण 3 पदं मिळून एकूण 78 पदं गट क या संवर्गाची ही जाहिरात आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, तुमची महत्त्वाची फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ही 11 जून 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. साधारणतः बघा, 13 मे पासून फॉर्म सुरू झालेले आहेत. 11 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 11 जून असणार आहे. त्याच्यानंतर बघा, परीक्षेचे स्वरूप फक्त ऑनलाईन परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होणार आहे. एकूण 100 प्रश्न 200 गुण, म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. ओके, तर असं साधारणतः परीक्षेचं स्वरूप असणार आहे. आता बघा, मूळ मुद्द्याकडे जाऊ. फॉर्म नेमका तुम्हाला कसा भरायचा आहे. सुरुवातीला जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे बघा, महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे नवीन टॅब दिसेल, पदभरती. ओके, या पदभरती टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे बघा, तुम्हाला असं साधारणतः इंटरफेस ओपन होईल. मग यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर तुम्ही इथे क्लिक करून पूर्ण PDF सविस्तर क्लिक करून वाचू शकतात, बघू शकतात. ओके, पुढे त्याच्यानंतर बघा, नवीन रजिस्ट्रेशन. आता प्रत्येकाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, मग तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल रजिस्ट्रेशनवरती. ज्यांनी ऑलरेडी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांनी इथे लॉग इन करू शकतात. ओके, आणि खाली काही इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे बघा. स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 13 मे पासून अर्ज सुरू होत आहेत. 11 जून पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ओके, आता बघा, तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन इथे क्लिक केलं, समजा तुम्ही ह्या टॅबवर क्लिक केलं की पुढची विंडो तुमची अशी ओपन होते. इथे तुम्हाला बघा, गोपनीयतेबद्दल काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून इथे तुम्हाला ओकेचा ऑप्शन येतो. इथे तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, आता इथून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनची साधारणतः प्रोसेस इथे सुरू होते. मग आता इथे बघा, तुम्हाला उमेदवाराचे नाव तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे उमेदवाराचं, ज्याचं तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याचं. त्यानंतर उमेदवारांच्या वडिलांचं नाव, मिडल नेम, मग तिथे पतीचं असेल तर पतीचं टाकू शकता, वडिलांचं टाकू शकता. त्यानंतर उमेदवाराचे आडनाव, लास्ट नाव तुम्हाला इथे कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा खाली सेपरेट तुम्हाला मदर नेम म्हणजे उमेदवाराच्या आईचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके, हे व्यवस्थित माहिती फिलअप केल्यानंतर पुढे त्याच्याच खाली तुम्हाला अजून काही माहिती भरायची. बघा, तुमच्या
नावात बदल आहे का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आणि तुम्हाला जिथे जिथे स्टार दिसत आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची आहे. लक्षात घ्या, तिथे तुम्हाला ते ब्लँक सोडून चालणार नाहीये. मग तुमच्या नावात बदल आहे का? असेल तर यस करा. मग यस असल्यावरती त्या संबंधीची पुढची माहिती तुम्हाला विचारली जाते, ती तुम्हाला फिलअप करावी लागते. नसेल तर नो करा. ओके, मग इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. बघा इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक करून इथे तुमची जी काही जन्मतारीख असेल ती तुम्हाला इथे फिलअप करायची. त्यानंतर इथे बघा ऑटोमॅटिक तुमचं एज जे आहे इथे कॅल्क्युलेट होऊन त्या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल. ओके, खाली इथे तुम्हाला जेंडर क्लिक करायचं आहे, मेल फिमेल. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर अतिशय व्यवस्थित टाका. तुम्हाला OTP येणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल नंबर टाका. पुन्हा एकदा तुम्हाला कन्फर्म मोबाईल नंबर विचारला जातो, तिथे व्यवस्थित फिल करा. त्याच्यानंतर तुम्हाला पर्यायी क्रमांक सुद्धा विचारला जातो. म्हणजे जो ऑलरेडी तुम्ही नंबर दिला याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर नंबर असेल कोणता तर तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ईमेल ID व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर कन्फर्म ईमेल ID पुन्हा एकदा विचारलं जातं, तिथे पण तुम्ही व्यवस्थित ईमेल ID टाका. आणि इथे बघा तुम्हाला OTP विचारला जातो. आता तो एक स्क्रीनशॉट घ्यायचा माझ्याकडून राहिला. तुम्हाला एक OTP येतो, तो OTP तुम्हाला मोबाईल क्रमांकावर येतो, तो OTP तुम्हाला पुढे फिल करायचा आहे. ओके, पुढे आता तुम्हाला इथे परीक्षा केंद्राची पसंती सुद्धा इथे विचारली. बघा परीक्षा केंद्र शहर पसंती क्रमांक 1. तुम्हाला काही शहरांची नावं दिलेली आहेत, ती नावं म्हणजे जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत, त्यापैकी तुम्ही कोणताही एक जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. पसंती क्रमांक 1 उदाहरणार्थ मी इथे नाशिक सिलेक्ट केला. त्यानंतर परीक्षा केंद्र शहर पसंती क्रमांक 2 दुसरा कोणता द्यायचा आहे, उदाहरणार्थ मी इथे पुणे केला. त्याच्यानंतर पुढे पसंती क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर केला. असे 3 साधारणतः परीक्षा केंद्राची निवड केली. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इथे नोट दिलेली आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आता ही पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशानेच आहे, लक्षात घ्या. ओके, स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि कोणत्याही उमेदवाराला त्याच्या पसंतीनुसार परीक्षा केंद्र न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केलेल्या पसंतीनुसार जवळचे किंवा उपलब्ध परीक्षा केंद्र प्रदान केले जाईल. म्हणजे तुम्ही जी पसंती दिलेली आहे शक्यता तुम्हाला तेच शहर मिळेल असं नाही आहे. नाही मिळालं तर त्याच्या जवळपासचं शहर तुम्हाला देण्यात येईल असं स्पष्ट उल्लेख केला आहे. आणि परीक्षा केंद्र बदलाबाबत कोणत्याही विनंतीचा स्वीकार किंवा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पुढे आता त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं बघा, आपण कोणत्याही मंडळाचे नोंदीत माथाडी कामगार अथवा सुरक्षा रक्षक आहात का? जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे यस करा आणि त्याबद्दलची माहिती तुम्ही पुढे त्या ठिकाणी फिलअप करू शकतात. नसेल तर नो करा. नो केल्यानंतर बघा आता पुढे तुम्हाला अशी विंडो ओपन होते. इथे तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे. ओके, मी सांगितल्याप्रमाणे एक OTP येतो, तो OTP तुम्हाला फिल करायचा. OTP झाल्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आणि इथे रिव्हेरीफाय करायचा. ओके, रिव्हेरीफायचा ऑप्शन येतो. मग रिव्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तत्पूर्वी बघा रिव्हेरीफाय करण्याच्या अगोदर तुम्हाला इथे ॲग्री बटनावर टिक करावं लागेल. मी दिलेली सर्व माहिती या माहितीशी मी सहमत आहे असं तुम्हाला विचारलं जातं. मग या ठिकाणी रिव्हेरीफायवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला बघा पुन्हा एकदा ही सर्व माहिती तुम्हाला रिव्हेरीफाय करायची आहे, लक्षात घ्या. मग इथे तुम्हाला एक चेकबॉक्स देण्यात आलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं पहिलं नाव बरोबर आहे का, टिक करा. ओके, मिडल नेम बरोबर आहे का, ओके. लास्ट नेम बरोबर आहे का, ओके. आईचं नाव बरोबर आहे का, ओके. अशी सर्व माहिती तुम्ही एकदा चेक करायची आणि त्या बॉक्स समोर तुम्हाला इथे चेकबॉक्स समोर टिक मार्क करायचं आहे. ओके, मग हे टिक मार्क केल्यानंतर इथे तुम्हाला सबमिटचा ऑप्शन येतो. ओके, आता ही जी माहिती ही वेगळी कोणती नाही आहे. याच्या अगोदर तुम्ही जी माहिती फिलअप केलेली आहे तीच ही सर्व माहिती, फक्त तुम्हाला एकदा ती रिव्हेरीफाय करायची आहे. ओके, रिव्हेरीफाय एकदा चेक करून तुम्हाला या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर मग सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोट, ओके, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज येतो तुम्हाला. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे जनरेट होतो. प्लीज नोट इट फ्युचर रेफरन्स. म्हणजे हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ओके, मग आता इथे तुम्हाला क्लोजवरती टिक करायचं आहे. आता विंडो क्लोज झाल्यानंतर पुढे आता इथून ॲक्च्युअल तुमचा फॉर्म फिलअप सुरू होणार आहे. म्हणजे ॲक्च्युअल फॉर्म तुमचा इथे फिलअप होणार आहे. मग आता इथे तुम्हाला इथे बघा ॲप्लिकंट डिटेल्स. आता ही सर्व माहिती तुम्हाला इथे शो होणार आहे. तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन करताना जी माहिती फिलअप केलेली आहे ती ऑटोमॅटिक तुम्हाला इथे फिलअप करताना दिसेल. मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे. अप्लाय पोस्ट म्हणून इथे एक ऑप्शन येतो बघा, अप्लाय पोस्ट. मग तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, मग इथे तुम्हाला अप्लाय पोस्टवरती टिक करायचं आहे. ही एकदाच सर्व माहिती पुन्हा एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता आणि इथे अप्लाय पोस्टवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर अशी तुम्हाला विंडो ओपन होईल. सुरुवातीला नो रेकॉर्ड प्रेझेंट असेल आणि या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला बघा इथे क्रिएट म्हणून टॅब देण्यात आलेला आहे, क्रिएट.
ओके, तर या क्रिएट टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रिएटवरती तुम्ही टिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता इथे एक बदल बघा. पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारलाय पदाची निवड करा. ओके, इथे तुम्हाला सगळ्यात जास्त आणि व्यवस्थित तुम्हाला काळजी घ्यायची मित्रांनो. ओके, ज्यावेळेस तुम्ही इथे टिक करतात त्या पदाच्या अनुषंगाने पुढची माहिती तुम्हाला फिलअप करावी लागणार आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनू देण्यात आलेला आहे. या ड्रॉपडाऊन मेन्यूवरती टिक करा आणि तुम्हाला 3 पदं दिसतील. त्यामध्ये निरीक्षक असेल जसं की इन्स्पेक्टर, त्यानंतर लेखापाल आणि लघुटंक लेखक अशी 3 पदांची नावं दिसतील. उदाहरणार्थ मी निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर या पदासाठी मी फॉर्म भरायचं आहे मला आणि मी ते नाव सिलेक्ट केलं, इन्स्पेक्टर नाव सिलेक्ट केलं, बरोबर. मग त्याच्यानंतर इन्स्पेक्टर नाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे आता हे जाहिरात क्रमांक, त्यानंतर हे पोस्ट कोड, हे ऑटोमॅटिक जाहिरात दिनांक ऑटोमॅटिक फिलअप येतो इथे. ओके, आणि ही जी माहिती त्याच्या खालची रजिस्ट्रेशन नंबर असेल, तुमचं नाव, मिडल नेम किंवा तुमचं एज, वैवाहिक स्थिती. हां, आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला ही बाकीची माहिती ऑलरेडी तुम्ही फिल केलेली म्हणून ते ऑटोमॅटिक येणार आहे. पण इथे तुम्हाला तुमची वैवाहिक तपशील जो आहे हा तुम्हाला फिलअप करायचा आहे. मग तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा. आता इथे मॅरिड केलं. मॅरिड केल्यानंतर तुम्हाला इथे अपत्यांची संख्या पण विचारली, लक्षात घ्या. हे फिल करायचं आहे मित्रांनो. मग इथे अपत्य 1 असेल 1, 2 असेल 2, ते तुम्ही फिलअप करायचं. ओके, हे तुम्हाला हे फिल झाल्यानंतर पुढे बघा आता ऑलरेडी हे तुम्हाला अगोदर तुम्ही फिलअप केलेलं आहे, हे पण फिलअप केलेलं आहे बघा. हां, त्याच्यानंतर बघा न्यायालयीन प्रकरणाचा तपशील म्हणजे तुमच्या वरती एखादी केस वगैरे सुरू आहे का किंवा काही न्यायालयीन प्रक्रिया काही सुरू आहे का त्याबद्दलची तुम्हाला प्रकरणाचा काही तपशील असेल तर तुम्हाला इथे यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. ओके, पुढे आता त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला राष्ट्रीयत्व विचारलं आहे. मग तुम्हाला इथे इंडियन करायचं आहे, भारतीय. त्याच्यानंतर त्याच्या खाली इथे बघा तुम्हाला तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का, तुम्ही 15 किंवा 15 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहात का. यस असेल तर हो करा, नसेल तर नो करा. मग इथे यस केल्यानंतर पुढे तुम्हाला बघा डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे तुमचं आदिवास प्रमाणपत्र, याचं तुम्हाला कुठल्या प्राधिकरणाने तुम्हाला निर्गमित केलेलं आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, मग ते हे नाव इथे टाकल्यानंतर खाली तुम्हाला त्याचा नंबर टाकायचा आहे, सॉरी दिनांक टाकायचा आहे. आदिवास प्रमाणपत्राचा दिनांक फिल करायचा आहे. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्राचा क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे, लक्षात घ्या. डोमेसाईल सर्टिफिकेट. पुढे त्याच्यानंतर बघा शाळा सोडल्याचा दाखला निर्गमित करणाऱ्या कार्यालय किंवा संस्थेचे नाव. शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. मग शाळा सोडल्याचा दाखल्याचा जो काही क्रमांक आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. कोणत्या तारखेला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र मिळाले त्याची डेट तुम्हाला टाकायची. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाचे नाव पण तुम्हाला इथे टाकायचं आहे, लक्षात घ्या. ओके, जे काही नाव असेल तुम्ही तिथे ते फिल करू शकता. त्यानंतर बघा इथे कास्ट डिटेल्स पण विचारलेले आहेत तुम्हाला. कास्ट डिटेल्समध्ये मग तुम्ही ओपन असाल ओपन, ओबीसी, SC ST जी काही कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे ड्रॉपडाऊन मेन्यूमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. उदाहरणार्थ इथे ओबीसी सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला जात अर्ज म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे, ओपनमधून करायचा आहे का ओबीसीमधून करायचा आहे, मग तुम्ही इथे ते सिलेक्ट करायचं. इथे सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाचे नाव. तुम्हाला जे काही तुमचं ओबीसीचं प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला कुठल्या प्राधिकरणाने तुम्हाला इश्यू केलेलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे, त्याची तारीख टाकायची आहे आणि त्याचा क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पण विचारली. जर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर यस करा, त्या संबंधीची माहिती भरा, नसेल तर नो करा. ओके, आता इथे नो केलंय त्यामुळे पुढे तुम्हाला काही भरण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियरच्या प्रवर्गाचा तपशील सुद्धा विचारलेला आहे. तुम्हाला नॉन क्रिमिलियर कुठल्या प्राधिकरणामार्फत तुम्हाला इश्यू केलेलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे, त्याची डेट तुम्हाला इथे टाकायची, त्याचा क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे, लक्षात घ्या. ओके, पुढे त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आता बघा हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले. बघा आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. ज्यावेळेस तुम्ही इथे यस करतात त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्डचा क्रमांक इथे टाकायचा आहे आणि पॅन कार्डवर जे तुमचं नाव आहे ते तुम्हाला तिथे फिल करायचं आहे. ओके, दुसरा प्रश्न आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, हो आहे असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन क्रमांक टाकायचा आहे. ड्रायव्हिंग लायसनचं तुमच्या त्यावरती जे नाव आहे ते नाव तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर ते लायसन तुम्हाला इश्यूइंग जी ऑथॉरिटी आहे ती ऑथॉरिटीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर कुठल्या तारखेला इश्यू केलं आहे त्याची डेट पण तुम्हाला टाकायची. प्लस ड्रायव्हिंग लायसनची व्हॅलिडिटी पण तुम्हाला जी व्हॅलिडिटी डेट आहे
ही पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायची टाकायची. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सचा प्रकार जो काही असेल, LMV असेल किंवा इतर असेल, ते पण तुम्हाला इथे फिल करायचं आहे. पुढे आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे का? हो आहे, येस. मग इथे तुम्ही त्याचा क्रमांक टाका आणि वोटर ID वर तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. आपल्याकडे पासपोर्ट आहे का? असेल तर हो येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. नो म्हटलं तर तुम्हाला माहिती विचारत नाही, येस म्हटलं तर त्या संबंधी तुम्हाला माहिती फिल करावी लागते. पुढे तुमचे बँक खाते आहे का? येस आहे. मग इथे बँकेचं खातेदाराचे नाव, बँकेचे नाव आणि तुम्हाला त्याचा अकाउंट नंबर पण तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मग इथे परत तुम्हाला खाली बघा, माझी ओळख व प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझा ओळखीचा पुरावा सादर करीत आहे. इथे चेकबॉक्स आहे, इथे तुम्हाला टिक करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. ओके. मग सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता काही बेसिक प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. बघा याच्यामध्ये बघा, आता तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का? येस असेल तर हो म्हणा, नसेल नो म्हणा. प्रकल्पग्रस्त येस असेल येस, नो असेल नो. भूकंपग्रस्त येस असेल येस, नो असेल नो. त्यानंतर पदविका धारक अंशकालीन उमेदवार येस असेल येस, नो असेल नो. त्यानंतर माजी सैनिक येस असेल येस, नो असेल नो. बघा आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी येस करणार आहात त्या संबंधीची माहिती तुम्हाला सादर करावी लागणार आहे, त्या संबंधीच्या डिटेल्स तुम्हाला लागणार आहेत, लक्षात घ्या. पुढे आता इथे माजी सैनिक झालं. त्यानंतर क्रीडा, शासनाच्या ठरावानुसार तुम्ही गुणवान खेळाडू आहात का? येस असेल येस, नो असेल नो. त्याच्यानंतर पुढे आपण दिव्यांग व्यक्ती आहात का? येस असेल तर तुम्हाला त्या संबंधीचं प्रमाणपत्र क्रमांक असेल किंवा ज्या ऑथॉरिटीने तुम्हाला ते इश्यू केलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी फिल करावे लागेल, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का? येस असेल येस, नो असेल नो. अनाथाबाबतचा तपशील तुम्हाला विचारला आहे. आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का? ओके, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या परीक्षेला आपण ज्याला म्हणतो प्रतिबंधित, म्हणजे तुम्हाला बसू दिलेलं नाही किंवा असं काही तुम्हाला पत्र वगैरे आलेलं आहे का किंवा डिबार केलेलं आहे का असं विचारलं आहे, तुम्हाला प्रतिबंधित केलं आहे का? येस असेल तर येस, नसेल तर नो करा. ओके, मग ही सर्व माहिती तुम्हाला भरायची. पुढे तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का? येस असेल येस, नो असेल नो. ओके. त्यानंतर तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे का? येस हो असेल येस, नो असेल नो. आता बघा मी पुन्हा सांगतो, जिथे जिथे तुम्ही येस करणार आहात तिथे तिथे तुम्हाला त्या संबंधीची माहिती तुम्हाला फिल करावी लागणार आहे. पुढे आपल्यावर फौजदारी खटला चालू आहे का? आपण दोषी आहात का? येस असेल येस, नो असेल नो. पुढे फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कारवाई अंतर्गत शांतता चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधी कोणतेही बंधपत्र लिहून द्यावे लागले का? म्हणजे तुम्हाला एखादं शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला कुठे एखादं पत्र वगैरे काही तुमच्याकडनं लिहून घेतलंय का किंवा लिहून द्यावं लागलंय का? ती पण तुम्हाला माहिती विचारली. पुढे त्याच्यानंतर बघा, तुमच्यावर कधी शाळा महाविद्यालय विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोपाबाबतीत कारवाई करण्यात आली आहे का? ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये होतात, महाविद्यालयामध्ये होतात, तर त्यावेळेस तुमच्याकडनं एखादा अनुचित प्रकार घडला आणि त्या संबंधी शाळेने किंवा महाविद्यालयाने तुमच्यासोबत काही कारवाई केली आहे का? तो पण प्रश्न विचारला आहे. येस असेल येस, नो असेल नो. पुढे भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का? येस असेल येस, नो असेल नो. त्यानंतर तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी आहे का? येस असेल येस, नो असेल नो. हे टिक करायचे तुम्हाला. पुढे आपल्यावर खटला चालू आहे का? आपण दोषी आहात का? येस असेल येस, नो असेल नो. ओके, पुढे तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन येतो. बघा एवढ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन येतो आणि इथे तुमची पहिली प्रक्रिया म्हणजे पर्सनल डिटेल्स ही कंप्लीट होतात, लक्षात घ्या. पुढे आता दुसरं टॅब जे आहे ही ग्रीनमध्ये तुम्हाला आता ओपन झालेली. आता इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे पूर्ण. ओके, व्यवस्थित तालुका, जिल्हा, राज्य, तुम्हाला हे पिनकोड वगैरे सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जातं बघा, कायमचा पत्ता पत्रव्यवहार पत्त्यासारखाच आहे का? म्हणजे हा जो पत्ता आहे हाच तुमचा कायमस्वरूपी आहे का? असेल तर यस करा, ॲटोमॅटिक खालच्या डिटेल्स तुमच्या या ठिकाणी फिलअप येऊन जातात. इथे मग तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढे तिसरी टॅब येते तुमची. बघा आता पर्सनल डिटेल्स झाल्या, त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स झाल्या, कम्युनिकेशन डिटेल्स पण झाल्या. आता क्वालिफिकेशन. आता तुम्हाला इथे विचारलं जातं मराठी भाषेचे ज्ञान आहे का? ओके, येस आहे. त्याच्यानंतर बघा तुमचे 10वीचं तुम्ही कुठल्या मंडळामधून पास झालात, शाळेचे नाव,
त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज होते, तुम्हाला मिळालेले गुण असतील आणि जास्तीत जास्त गुण ते टाकायचे, तुम्हाला पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन इथे येतात. त्यानंतर तुम्हाला परीक्षेचा दिनांक, महिना, वर्ष टाकायचा आहे. सेम 12वीची माहिती सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने भरायची. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बघा डिप्लोमाचा तपशील टाकायचा आहे, डिप्लोमाचा सेम. त्यानंतर तुम्हाला पदवीचा म्हणजे ग्रॅज्युएशनचा तपशील विचारलेला आहे, ती तुम्हाला कुठल्या संस्थेमधून तुम्ही उत्तीर्ण आहात, त्याचं वर्ष असेल, महिना असेल, हे सर्व माहिती तुम्हाला बेसिक इथे भरायची. ओके. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन पण विचारलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही झाला असाल त्या संबंधीची माहिती इथे तुम्हाला भरायची. त्याच्यानंतर ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आता बघा इथे तुम्हाला आता इथे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ओके. एक सेकंड लास्ट स्टेज आहे. इथे तुम्हाला बघा आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराच्या फोटोची स्कॅन केलेली प्रत, ओके, म्हणजे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तुमची साईन अपलोड करायची, स्कॅन केलेले 10वीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे, 12वीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे, आपलं ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र अपलोड करायचे, पुढे डिप्लोमाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे, पोस्ट ग्रॅज्युएशनचे अपलोड करायचे, त्यानंतर MSCITचं सर्टिफिकेट किंवा समतुल्य प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. पुढे बघा इथे आता आपले आदिवास व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याची नोंद असणे आवश्यक आहे, त्याचा तुम्हाला पुरावा इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय म्हटलं आहे, आपले स्कॅन केलेले मराठी भाषा प्रमाणपत्र अपलोड करायचे तुम्हाला या ठिकाणी. ओके. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, आपल्या जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे. मग ही सर्व माहिती तुम्ही अपलोड केल्यानंतर ओके पुढे तुम्हाला बघा जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर तुमचं मतदान ओळखपत्र, बँकेचं पासबुक, इतर संबंधित काही कागदपत्र असतील ती पण तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत. त्याच्यानंतर मग इथे फायनली तुमचं नाव येतं आणि फी येते. 900 रुपये तुम्हाला साधारणतः बघा ओपन कॅटेगरीसाठी तुमची आय थिंक 1200 रुपये, 1000 का 1200 रुपये आहे आणि OBC किंवा इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे. मग इथे तुम्हाला डिटेल्स दिसतात आणि तुम्हाला पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आता इथे ऑलरेडी तुम्हाला सगळे टिक बॉक्स देतील, ते तुम्हाला टिक करायचे आहेत, लक्षात घ्या. सर्व माहिती इथे विचारलं आहे की दिलेली सर्व माहिती ही खरी असून खोटी निघाल्यास जी काही कारवाई असेल जे तुम्हाला इथे तुम्ही सूचना वाचू शकतात. आढळल्यास उमेदवारी नियुक्ती कोणत्या टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते अशा काही सूचना दिलेल्या आहेत. इथे सर्व तुम्हाला इथे टिक बॉक्सवरती टिक करायचं आहे आणि एकदा तुम्ही प्रिव्ह्यू पण बघू शकतात. ओके. प्रिव्ह्यूवर क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण प्रिव्ह्यू दिसेल आणि ॲक्च्युली तुमचा प्रिव्ह्यू ओके असेल तर तुम्ही इथे सबमिटवरती पण क्लिक करू शकता. मग सबमिटवरती क्लिक केल्यानंतर बघा पुढे तुमचा पेमेंटच्या डिटेल्स येतात. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला पेमेंटमध्ये जे काही मोड दिलेले आहेत जसं की गुगल पे, फोनपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. मग पेमेंटची प्रक्रिया तुमची पूर्ण झाल्यानंतर तुमची रिसीट जनरेट होते आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा संपूर्ण यशस्वीरित्या हा भरला जातो. ओके. तर अतिशय व्यवस्थित आपण छान पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत त्यांनी नक्कीच बॅच जॉईन करा. ही फाउंडेशन टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅच आहे आणि फक्त टेक्निकल कायद्याविषयीची ही स्पेशल बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आता तुम्ही जर एकत्रित टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅच लावणार असाल त्याची फी आहे 999 रुपये आणि जर फक्त टेक्निकल लावणार असाल तर त्याची फी आहे 599 रुपये. आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.